हॅलो आता मी लिहिले चालू हे पाहता मी लिहिले चालू मोबाईल पाहतो तुम्ही तेव्हा मग लिहिले चालू. हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. दादू काय भेटलं दादू तुला आज? तू मागं प्रोजेक्ट बनवला होता ना? काय झालं? ट्रॉफी कोणाला भेटली? सगळ्याला भेटली पण मला तर हेच भेटलं. हा सगळ्याला भेटली मग सगळ्याला भेटलं मग मला लावून दिलं सगळ्याला टॉफी भेटली. हा आणि हे कोणाला भेटलं? स्माइली कोणाला भेटलं? नाही. हा तुम्हाला नाही कळलं ना, मागं ते प्रोजेक्ट बनवायचा सांगितला होता दादूसाठी. लाईना छोटासा बाबू आहे माझ्याजवळ, तर त्याच्यामुळं मग मी काही एवढा खास प्रोजेक्ट त्याच्यासाठी बनवू नाही शकले. त्याच्यामुळं त्याला ते इमेजिन भेटलं आणि ट्रॉफी भेटली. ज्याने छान छान प्रोजेक्ट बनवले त्याला ट्रॉफी भेटली आहे ना दादा. तरी दादू बोलला आता बरं का मला की मम्मी तू चांगला प्रोजेक्ट बनव, पण छोटा बाबू असल्यामुळं हे पण छोटा बाबू असल्यामुळं काय प्रोजेक्ट जमलं नाही आहे ना दादा. जाऊ दे, आपण पुढच्या वर्षी चांगला प्रोजेक्ट बनवू. काय म्हणलं? पुढच्या वर्षी मग तुला ट्रॉफी भेटन बरं का. मग नाराज झालो का मग? काय जाऊ दे, नाराजगीला होऊ नको. मग पुढच्या वर्षी आपण चांगलं बनवू. ठीक आहे. त्याच्यात काय नाराज व्हायचं? पुढच्या वर्षी दादूला चांगला प्रोजेक्ट बनवून देऊ. दादू खुश होईल, त्याला भेटन पुढच्या वर्षी ट्रॉफी भेटन आहे ना दादा. पुढच्या वर्षी भेटन ना ट्रॉफी तुला. मॅम काय बोलली का तुला? मारली? हे तुटलं होतं. मारलं होतं का? कुठं? कसं मारलं? सांगत नाही? फटकन हा फटाके फोडतात आणि त्याचे लावलं. हो, तसे फटाके फोडतात तसं मारलं काय? खोटं बोलतं. कुठं मारलं? फोन लाव का मॅमला? झालं. मॅम मारली म्हणते दादूला है ना दादा. ठीक झालं का? ठीक नाही झालं, तुटली परत. झालं दादूला पुढच्या वर्षी दादा मला एक मी चांगलं पुढच्या वर्षी चांगला अभ्यास करायचा, मग ट्रॉफी भेटती बरं का मग. हे बा दादूचे पप्पा आले. दादू म्हणून राहिला की त्याच्या पप्पा आलं की खेळायला चला आणि त्याचे पप्पा झोपेले. हे बा येडा दादू पा कसं करते. कुठं जायचं दादा तुला? कुठं जायचं? हो, आपण बाहेर चाललो तर मला काय घेऊन देसान आम्हाला? भाकर एक बिस्किटचा पुडा 5 रुपयावाला. हाय करा. हॅलो गाईज, हाऊ आर यू? हे बघा आता हे बाबूचे पप्पा दरवाजा लावून राहिले. चला, हे दादू समोर गेला. चालू आता आम्ही. तुमच्याजवळ आहे ना. मी चाललो पैदल, आमच्याजवळ गाडी नाही सध्या. हे दादू कसा डान्स करत चाललाय. हे बघा आम्ही रोडवर थांबेले सगळे. दादू रिक्षाचा वेट करू राहिलो. अजून एक रिक्षा दिसत नाहीये. आम्ही बसलो रिक्षामध्ये, आता चाललो हॉस्पिटलमध्ये चाललो आम्ही बाबूला घेऊन. हे बाहेरच आहे. आरती क्लिनिक आहे त्याला. आरती क्लिनिक
बघा दादू किती मस्ती करते. ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡಿದ್ರು ಹೌದು ಮಾಡಿ ಅಲ್ಲ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡಿದ ಆಯ್ತು ಈಗ ನಾ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಬರೀ ಆಟೋನಾ ಬೇರೆ ಬಿಸ್ನೆಸ್ ಏನಿಲ್ಲ ಆಟೋ ಆಯ್ತಾನ ಯಾಕಂದ್ರೆ ಆಟೋಗಳು ಭಾಳ ಆಗ್ತಾವ हे बघा थिएटर इथं मध्ये आतमध्ये गेला होता ऑटो भी दिला होता दुसऱ्या ऑटोवाला. अच्छा हे बघा ते गिफ्ट शॉप आहे. ನಾವು ಇರೋದು ಶೇಖರಪ್ಪ ನಗರ ಶ್ರೀಕಾಂತ್ ಏನಾದಿದ್ರೆ ಫೋನ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಇವರು ಅಂಗಡಿ ಇವರು ಅಂಗಡಿ ಇದಲ್ಲ ಶಿವನರ ಅಂಗಡಿ ಮನಿ ಇರೋದು ಮನಿ ಹತ್ರ ಇರೋದು ಅಪ್ಪಿ ಇರೋದ ಇವ್ರದ್ದು ಪ್ರಶಾಂತ್ ಮನಿ ಹತ್ರಪ್ಪ ಪ್ರಶಾಂತ್ ಸರ್ ಯಶೋರಮ್ಮ ಹೊಸ ಮನಿ ಯಶೋರಮ್ಮ ಮನಿ ಕಟ್ಟಿದ್ರು ಈಗ कसं वाटून राहिलं दादा तुला? मजा आली का? ते टोकन घेऊन राहिलेत आता हॉस्पिटलमध्ये दाखवायसाठी. घेतलं टोकन? चल चाललो आम्ही वरती. लय मोठे नंबर आहेत वाटतं. हो का? आमचं हॉस्पिटल करणं झालं. आता आम्ही चाललो घरी. हे मेडिकल घेऊन राहिले. बाबू बघा बॉटल घेऊन. आमचा दवाखाना करणं चालला. आता आम्ही चाललो घरी. हे बघा दाद काहीतरी खाऊ राहिला. काय खाऊ राहिला? गोली हां हे आम्ही घरी चाललो. भरपूर टाईम झाला. किती वाजले व सांगा ना. 9:30 वाजले म्हणताय दादू. आम्ही घरी आलो आत्ताशी. बाबूचा दवाखाना झाला. हे बाबू झोपला. दादू नाही झोपत. दादू पण कसं पाहू राहिला. लय मस्ती करतय दादू. कसं सगळं दांडू करून ठेवला. इकडं बॉटल पाडली तिकडं पाडली आणि आता जेवण करायला बसला. दादू हात धुतले का तू? हात शेकून राहिलो. हात शेकू राहिला. हा हे बघा ते स्वयंपाक करून राहिले. बघा किचन वाटर डांगडू कसा झाला. बाबू दाखवते. झोपला होता पण उठला आता. आहे ना बाबू? हॉस्पिटलमधून आणलं त्याला. थोडासा सुकला. बाबू कसं बनवलं पप्पानं? कसं सांग ना. आवडलं का तुला? सुपर आहे का? कसं आहे दादा? आवडलं का नाही? मग मला सांग ना कसं
मी अगोदर काय म्हटलं होतं की बा कसं बनवला स्वयंपाक आणि किती दांगडू केला ना, आता ते म्हणून राहिले कसं बनवलं ते नाही सांगत की दांगडू सांगू राहिली. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? पाबर मंडळी, मी आता एवढा मस्त स्वयंपाक केला, एग राईस बनवली खाण्यासाठी. हा बोला ना. आता ऑमलेट बनवून राहिले मंडळी, ऑमलेट खाण्यासाठी. हे बाई यानं काय केलं, खाली ऑमलेट सांडवलं. मस्त झालं. काऊन रे दादा, काऊन असं केलं तू? काय मस्त झालं. आता ते साफ कोण करल? असं का? तुम्ही बोला ना, तुम्ही काय हसू राहिले? कामवाली आई कामवाली. पा मंदारी, ओ मंदारी, आवाज सुनाई देते का? हाँ सुनाई देते. मग कबाडी वाले तो एकले हिला तो इथं तो डान्स करा हमारी हिलं कबाडी हिलं. सबरानी नको बोला जाऊ. सबस्क्राइब करा मंदारी, सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. थँक यू. हाय गाईज, आज जेवण घेऊन झाले. आता सगळे बाबूला औषध दिलं. आता बाबू झोपी आला. आता आजचा ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.